नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे 6 लोकांसाठी बनवणारं चिकन, 1.5 किलो चिकन, 1 खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली, थोडेसे फुटाणे, 1 गाठा लसूण, 2 चिरलेले कांदे भाजून घेतलेले आहे, आलं, 1 इंची आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, मसाला 3 चमचे, 1 चमचा मीठ, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळदी पावडर आणि एव्हरेस्टचा मीठ मसाला. आपण कुकर गरम करून घेणार आहोत. कुकरमध्ये पळी तेल टाकलेलं आहे. तेलात आपण 1 मोठा चिरलेला बारीक कांदा कापून टाकूया. कांदा छान परतला गेला की त्यात आपण थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहोत आणि ती पण थोडीशी परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी हळद पावडर टाकणार आणि धना पावडर. नंतर त्यामध्ये थोडंसं चिकन टाकून घ्यायचं. चिकन हळदीत परतून घ्यायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. पाणी घालून त्यात 2 ते 3 शिट्ट्या चिकनच्या चांगल्या घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात मसाला टाकून मसाला परतून घ्यायचा. मसाला चांगला तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान तेल सुटतपर्यंत परतला गेलेला आहे. त्यात आपण आता मसाला, मीठ, हळद, धने पावडर हे सगळं टाकून 1 मिनिट चांगलं परतून घेणार आहे. मसाला परतला की त्यात चिकन मसाला घालून घ्यायचा. मसाला छान लोखंडी कढईत परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ज्या पातेल्यात उकळवायची आहे भाजी त्या पातेल्यात ट्रान्सफर करायचं. कुकरला छान 2 शिट्ट्या घेऊन चिकन मस्त शिजलेलं आहे. शिजलेलं चिकन आपण आता पातेल्यात टाकून घेणार आहे आणि 2 उकळी येऊ देणार आहे. शिजलेलं चिकन आपण पातेल्यात ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे. 2 उकळी आली की भाजी बंद करायची, वरून कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपल्या चिकन मसाल्याची भाजी. कोथिंबीर टाकून सर्व करून घ्यायचा. टेस्ट करा आणि कळवा.